शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे या दूरदृष्टीने दिवा लावणारी ऊर्जा भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही माझा या अगोदरचा ब्लॉग बघितला असेल. महात्मा ज्योतिबाराव फुले यांच्या आपण घरी गेलेलो, त्यांचा आपण वाडा पाहिला. तसेच पुणेमध्ये थोडे पुढे आल्यानंतर नायगाव या गावात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा हा घर, ते तुम्ही माझ्या मागे बघताय. आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये जाऊ आणि त्या वाड्याबद्दलची, त्या घराबद्दलची थोडी माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी इसवी सन 1831 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई या 9 वर्षाच्या असताना इसवी सन 1840 मध्ये त्यांचा विवाह 13 वर्षीय महात्मा ज्योतिबाराव फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले व पुढे 1848 साली त्या दोघांनी पुण्यात शाळा उघडून शिक्षणाची दारे स्त्रिया व दलितांसाठी खुली केली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, तसेच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. 1863 साली स्वतःच्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून अनेक विधवांची बाळंतपणे स्वतः सावित्रीबाईंनी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना, बहुजनांचे शिक्षण, जातीयता निर्मूलन, सत्यशोधक विवाह इत्यादी चळवळीत त्यांनी महात्मा फुले यांच्यासोबत बरोबरीने कार्य केले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले. त्यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या हाताने महात्मा फुलेंच्या पार्थिवाला अग्नी दिला. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर या सर्व चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. 1896 साली प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करत असताना खुद्द त्यांना प्लेग होऊन त्यातच त्यांच्या वयाच्या 66व्या वर्षी 10 मार्च 1896 रोजी अंत झाला. डागडुजीपूर्वी त्यांचे हे घर काही अशा प्रकारे दिसत होते. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या महान कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचे हे घर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या या घरात जुन्या प्रकारचे स्वयंपाकघर तसेच ज्या ठिकाणी सावित्रीबाईंचा जन्म झाला ती खोली सुद्धा पाहायला मिळते. तर मित्रांनो, आम्ही फायनली आतमध्ये वाड्यामध्ये जाऊन आलो आणि आतमध्ये थोडं काम करतात आहे ते लोक, कारण आज आहे 31 डिसेंबर आणि 3 जानेवारीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि या गोष्टीमुळेच ते आज आम्हाला आतमध्ये सोडत नव्हते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही वाराला आलात या दिवशी तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या टायमामध्ये तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि वाडा आतमधून बघाल ना तर अतिशय सुंदर आहे. आतमध्ये स्वयंपाकघर, आरामगृह, त्याच्यानंतर ठेवलंय सुद्धा एकदम व्यवस्थित सुस्थितीच ठेवलंय. आणि ते हे पण होतं म्हणजे त्यांचं त्या टायमाचं आतमध्ये धान्य कोठार, ते तर मला खूप आवडलं कारण ते ज्या प्रकारे त्यांनी दाखवलंय ना अतिशय सुंदर. तर अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या या चॅनलवरती येत राहील. तुम्हाला हा व्लॉग किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आमच्याकडून मानाचा मुजरा.